आहे, पिशवीच्या आतमध्ये काही इन्फेक्शन आहे, सर्व्हिक्स तोंडाला काही इन्फेक्शन आहे किंवा व्हाजायनाला इन्फेक्शन आहे, तर हे इन्फेक्शन असल्यामुळे पण जनावर माजायला येत नाही किंवा गाभ राहत नाही. ठीक आहे. त्यानंतर 5वं कारण काय आहे, तर मागच्या वेताला जर त्याचं वार अडकली असली, त्याला आपण रिटेन्शन ऑफ प्लासेंटा म्हणून, तर त्याच्यामुळे पण जनावर गाभ राहण्याचा प्रॉब्लेम येतोय. किंवा मागच्या वेताला जर त्याला प्रोलॅप्स आला असेल, म्हणजे अंग बाहेर जर आला असेल मागच्या वेताचं, ह्या वेताचं काय सांगायला चालतच नाही, तर त्याच्यामुळे सुद्धा जनावर गाभ राहण्याचं प्रमाण प्रॉब्लेम येत असतोय. त्यानंतर आणि काय, तर जनावरांची सर्व्हिस जर बेंड असेल, म्हणजे डॉक्टर गन पास करताना ती गन पास होणार नाही का, कारण तिथं सर्व्हिस तिची वाकडे असत्या, त्यामुळं हे किंगकडे सर्व्हिस असलं तरी पण जनावर गाभ राहू शकत नाही. त्यानंतर अंडर डेव्हलप्ड युट्रस, म्हणजे पिशवीची साईज बारकी आहे, गाभ राहील का, राहणारच नाही. त्यानंतर आणि काय, त्याचं ओव्ह्युलेशन जे आहे ते जे प्रॉपर टाइमला व्हायला पाहिजे ते जर झालं नसलं, म्हणजे हार्मोनमुळे झालं असेल, तरी सुद्धा जनावर गाभ राहणार नाहीये. त्यानंतर एआय मध्ये काही प्रॉब्लेम असेल, एआय करताना काय तर डॉक्टरकडनं मिस्टेक झाले असतील किंवा काय असतील, तर ह्याच्यामुळे पण सध्या म्हणजे जनावर गाभ राहायचा प्रॉब्लेम होऊ शकतो. किंवा ओव्ह्युलेशन होणार आहे त्याच्या आधीच जर आपण केलं एआय किंवा नंतर केलं तरी सुद्धा त्याचा फारसा यूज होणार नाहीये. ठीक आहे. त्यानंतर कंजनायटल, म्हणजे जन्मतः त्याच्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे तरी सुद्धा हे असं जनावर म्हणजे गाभ राहायचा प्रॉब्लेम होऊ शकतो. बरोबर आहे. आणि